वर्णन करा म्हणजे काय करतो आपण, तर अत्यंत सुलभ पद्धतीनं काहीतरी मांडतो, म्हणजे त्याला आवाहन लेखन असं सोपं म्हणलं तरी चालतं. बघितलं आणि जशाच तसं लिहून टाकलं, रिपोर्ट केलं, बघा असं झालं असं झालं असं झालं असं झालं असं झालं, वर्णन. ओके. स्पष्ट करामध्ये काय करतो आपण, खोलात जातो. पण खोलात जातो म्हणजे करतो काय? स्पष्ट करामध्ये नुसतं असं म्हणून का असं झालं असं झालं असं झालं असं झालं असं झालं संपलं का? नाही. काय झालं ते सांगावं लागतं आपल्याला, आणि ते पुढं काय म्हणतो आपण, का झालं. आता वर्णनामध्ये तुम्हाला काय झाले, व्हॉट हॅपन्ड एवढंच लिहायचं आहे, त्यालाच म्हणतो आपण आव्हान. पण स्पष्टकरामध्ये काय लिहायचं आहे, हे काय झालं ते तर लिहायचं आहे, पण प्लस काय लिहायचं तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये, का झालं, व्हाय. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण कुठलंही उदाहरण जर घेतलं, आता समजा भारताचं शेती क्षेत्र, तर भारताच्या शेती क्षेत्रामध्ये पेच क्रायसिस का आहे, का म्हणजे स्पष्ट करा असं विचारले तुम्हाला. वर्णन करा असं जर असेल तर तुम्ही बघा, शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी अडचणीत आहे, इनपुटची कॉस्ट वाढलेली आहे, असं तुम्ही निव्वळ अहवालवजा लिहित गेला तरी ते वर्णनाला चालू शकतं. शेतकरी आत्महत्या करतायत वगैरे वगैरे वगैरे, जे असं प्रथमदर्शनी आपल्याला माहिती आहे ते वर्णनाला चालू शकतं. पण स्पष्टीकरणाला पेचाचं स्पष्टीकरण करा म्हणजे कारण सांगायचं, आणि मग कारण आपल्याला नीट सांगावी लागतील की भारताच्या शेती क्षेत्रामध्ये का पेच आहे. तर आपलं त्याचं कारण पहिलं हे असलं पाहिजे की आपल्या शेती क्षेत्रावरती किती लोकसंख्या अवलंबून आहे. जवळपास अजूनही 50 ते 55% असं म्हणतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भार सोसण्याची पेलण्याची ताकद मुळात शेती क्षेत्रामध्ये नाही. आपण जर म्हणत असू की भारत हा शेतीप्रधान देश आहे, आपण आपली फसवणूक करतोय. म्हणजे आपण शेतीचं महत्व नाकारतोय का, तसं म्हणून नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की शेतीप्रधान देश आहे, पण हा अर्थ काय त्याचा, तुम्हाला असं म्हणायचं की 55% काय नाही सर, अजून 60% आणूयात असं म्हणायचं का आपल्याला? नाही. शेती महत्वाची आहे आपल्या बाबतीमध्ये, पण शेतीचा जीव किती आहे, शेतीची कपॅसिटी किती आहे, आपण जर तिच्यावरती अतिरिक्त भार टाकला तर काय उपयोग आहे त्याचा. शेतीचं इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युशन तुम्ही जीडीपी जर बघितलं तर ते 15 ते 17% घरात आहे. म्हणजे फार सोप्या भाषेमध्ये 17 लोकांना जगवू शकेल, मी फार ढोबळ बोलतोय, हे 17 लोकांना जगवू शकेल एवढी शेतीची क्षमता आहे. लोक किती आहेत अवलंबून शेतीवरती? 55 लोक. किती लोक सरप्लस झालेली आहेत, कोलमडून जाईल नाही तर काय होईल त्या शेती क्षेत्राचं. म्हणजे दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेतीचं भयानक प्रकारे तुकडीकरण झालेलं आहे. अर्धा एकर, 1 एकर, 1.5 एकर. म्हणजे जर तुमच्या आजोबाची शेती, पंजोबाची शेती बघितली तर असेल 15-20 एकर, 50 एकर असेल, 100 एकर असेल. पण दुसरी पिढी आल्या आल्या किती लोकांमध्ये शेतीचं हे झालेलं आहे, फ्रॅगमेंटेशन. हे फंडामेंटल मुद्दे आहेत. म्हणजे तुकडीकरण झालेलं आहे. म्हणजे मग पाण्याचा प्रश्न आहे आपला, आपली शेती मान्सूनवरती अवलंबून आहे. आणि मान्सूनचं दर वर्षागणिक अनियमित सायकल आहे. म्हणजे आपण कारण सांगतोय अशी अनेक, म्हणजे जी काय आहे ती व्यवस्थित, म्हणजे आपल्याला खोलात काय होतंय त्याचं कारण आपल्याला सांगावं लागेल, म्हणजे स्पष्टीकरण. आता वाचताना अशी काळजी घ्यायची आपल्याला, तुमच्या हातात जर एखादी नोट दिली, तुम्हाला एक पुस्तक सांगितलं वाचायला, तर ते पुस्तक योग्य आहे का अयोग्य आहे. आता तुम्ही सिनियरचा ऐकता, टीचरचा ऐकता, पण मला असं वाटतं की तुम्ही एक दुसरी गोष्ट काय करायला पाहिजे की आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघायच्या आणि ते पुस्तक ताडून बघायचं, आणि तुम्हाला हळूहळू कळेल की अरेचे या पुस्तकामध्ये नुसती माहितीच दिलेली आहे, सोपी माहिती दिली आहे. आपल्याला वडापाव सारखं बरं वाटतं, पटकन 2 मिनिटात पोट भरले. म्हणजे वडापाव खायला पण लागतो आपल्याला, नाही इलाज म्हणून, म्हणजे बरोबर आहे. पण आपण त्या आधारे ह्या स्पर्धेमध्ये टिकणार कसे. त्यामुळे तुम्हाला सोपं सोपं करून सांगितलेलं पुस्तक सुरुवातीला बरं वाटतं, पण त्याच्यातनं परीक्षेची गरज पूर्ण होत नाही. म्हणजे त्यामुळे परीक्षेत काय प्रश्न विचारलेले आहेत, नोट्स कशी आहे आणि रेफरन्स जो आहे तो पण आपल्याला बघता यायला पाहिजे. ते चाचपणी जर करायची असेल तर तुम्हाला वाचल्या वाचल्या कळायला पाहिजे की अरे नुसतं वर्णन दिले नाही, स्पष्टीकरण पण आहे पुस्तकामध्ये, मग मला कळायला जास्त लागतं. म्हणजे ओके, हा दुसरा भाग आहे.
तिसरा मग आणखीन खोलात तुम्हाला जायला लागतो, विश्लेषण करा. आता विश्लेषण करायला मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला? सोपा एक शब्दप्रयोग लिहूयात. आपल्याला त्याचा उलगडा करायचा आणि फारच हिंसक मराठी शब्दप्रयोग वापरायचा तर चिरफाड करायची आमची. मराठी चिरफाड करा म्हणजे बरोबर आहे. डिसेक्शन करतो ना आपण, म्हणजे त्या टाईपचं किंवा डायसेक्शन, पण उलगडा असे शब्दप्रयोग वापरूयात म्हणजे बरोबर. आता उलगडा करतो म्हणजे काय करतो आपण? एखाद्या घटकाची उकल करतोय, म्हणजे उकलणं म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे उकलले आपण त्याला. हा पण शब्दप्रयोग लिहायला काय हरकत नाही. पण उकल केल्यानंतर आपल्याला त्यातनं जे मिळणार आहे त्याच्यातली कारणं कोणती आहेत आणि त्याचे परिणाम कोणते आहेत. म्हणजे आता तुम्ही कायम आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं, विश्लेषण करणं म्हणजे कारण परिणाम संबंध प्रस्थापित करणं. आता आपण शेतीच्या पेचाबद्दल बोलत होतो. शेतीवर अतिरिक्त अवलंबित्व हा परिणाम आहे का कारण आहे? म्हणजे शेतीच्या पेचाबद्दल बोलत असो आपण तर म्हणजे परिणाम आहे का कारण आहे? म्हणजे का परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कशामुळे तरी लोक शेतीवर अवलंबून झाली असं आहे का? तसं म्हणता येणार नाही, कारण आपल्या सोसायटीचं वैशिष्ट्य होतं की शेती सुरुवातीपासूनच खूप मोठा भाग आपल्या इकॉनॉमीचा होता. हा उलट झालं असतं की नाही, उद्योग मोठा होता आणि उद्योगाकडनं लोक शेतीकडे गेली, म्हणजे असं झालंय का? नाही. म्हणजे मूळ शेती ही खूप मोठा भाग राहिलेली आहे. पण स्वातंत्र्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की एका बाजूला लोकसंख्या वाढत गेली आहे, पण त्या लोकसंख्येला बरोबर आहे म्हणजे दुसरा मार्ग मिळालेला नाहीये, पर्यायी रोजगार मिळालेला नाहीये. आता इथं जर बघत असू तर मग तू म्हणणार की हा बघा पर्यायी मार्ग मिळाला नाही, त्यामुळे ते शेतीकडे वळलेत का शेतीतच राहिलेत? वळलेत शेतीकडे असं म्हणू का आपण? नाही, शेतीच राहिलेत असं म्हणायला गेलं आपल्याला, कारण मूळ ते सेक्टर होतं ना. म्हणजे शेतीचा भार कमी करण्यासाठी इकॉनॉमीच्या दुसऱ्या क्षेत्राचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास होऊ शकला नाही. म्हणजे आता आपल्या सत्तेत असणाऱ्या सरकारनं पण मोठमोठ्या घोषणा मेक इन इंडिया असं म्हणाले. आता कुठं मेक इन इंडिया काय झालं माहिती नाही आपल्याला, म्हणजे 12 वर्ष होऊन गेली त्याला, म्हणजे त्याची गरज आहे खरं तर. म्हणजे सो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे आपलं ते विकसित झालेलं नाहीये जेवढं व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे. सर्व्हिस सेक्टर म्हणजे भयानकच वाढले, त्याचं जीडीपीला कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं आहे म्हणजे, पण रोजगार किती लोकांना देतात? अत्यंत कमी लोकांना ते रोजगार देतात. त्यामुळे शेतीतनं जो भार हलका व्हायला पाहिजे ते होऊ शकलेलं नाही, म्हणजे त्यामुळे त्याला कारण आपण म्हणायला पाहिजे. ओके, सो हे आपल्याला कन्फ्युजिंग होतं की नाही? म्हणजे असं उलट होऊ शकतं की जे कारण आहे त्याला आपण परिणाम म्हणतोय आणि जो परिणाम आहे त्याला कारण म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वाचन अत्यंत काळजीपूर्वक, मग लिखाण काळजीपूर्वक तुमचं होईल. म्हणजे ओके, सो अशा रीतीने आपल्याला उलगडा करायचा आहे कुठल्याही बाबीचा, म्हणजे की ज्याच्यातनं कारणे कुठली आहेत आणि परिणाम कुठले आहेत हे आपल्याला बघायचे.